सूत्र आहे. त्याला काही काही जागतिक सत्य म्हणतात. जे जागतिक सत्य असतं तर ते असं असतं की सर्वत्र जागतिक सत्य आहे काय की प्रिय भाषण करावे. कुठलाही माणूस असू द्या, कुठलीही व्यक्ती असू द्या, त्याने प्रिय संभाषण जर केलं तर ते अपील होतं, पुढल्याला मानवलं जातं, पुढचा प्रतिसाद सांगण्यात येतो आणि त्याच्याविषयी पुढच्या व्यक्तीविषयी एक आदर तयार होतो त्याच्यामध्ये. म्हणून प्रिय भाषण जे आहे अत्यंत महत्वाचे आहे. महात्म्याने प्रिय वक्तया व्हावे. महात्म्यांनी जेवढे दैव राहते ते सर्व महात्मे. आता देव कशाला महात्मा? सालबर्डीच्या लीळेमध्ये सर्वज्ञ श्रीचक्र हो सशाला देखील म्हणतात महात्मे हो आता जा. ज्याचा ज्याचा दैव राहतेशी संबंध आला, ज्याच्या ज्याच्या मुखामध्ये नाम आहे तो इतर आत्म्यापेक्षा वरिष्ठच आहे म्हणून तो महात्माच आहे. धर्मराठीच्या जीवाला पण दैवराठीचा प्रत्येक जण महात्मा आहे म्हणून प्रत्येकाला देव म्हणतात की महात्मेने प्रिय भक्त्या व्हावे. म्हणजे प्रिय असं कुणाच्या मनाला भावे असं संभाषण केलं पाहिजे. प्रिय भाषण जर केलं अशा प्रकारे आचरण केलं सांगताय हा बरं हा कोणता सुचतो आपला 5 मिनिटांमध्ये. पण मी जे लिहून आलो ते वाचणारे नाही. तर अशा प्रकारे सूत्र जे आहे सूत्रपाठ एखाद्या सूत्राचा उच्चार केला तर त्या सूत्रामध्ये आपल्याला दिसतं की काही महात्मे असं जे आहे ते जे सूत्र आहे सर्वांना लागू आहे. सामान्य जे असतात, काही सूत्र सामान्य असतात तर काही सूत्र विशिष्ट असतात. सामान्य सूत्राचा भंग झाला तर तेवढा दोष लागला नाही, पण काही विशिष्ट सूत्र असतात त्याचा भंग झाला तर ते प्रमाणजन्य गोष्ट माती लागते. तर जाय बाळाचे सूत्र असं म्हटलेलं आहे. असे आपल्याला दिसतात. सूत्र, वचन आणि प्रमाण असे 3 संज्ञा श्रीमुखीच्या तत्ववाक्यांना आहे. श्रीमुखामध्ये जे तत्ववाक्य निघाले त्याला 3 संज्ञा आहेत: सूत्र, वचन आणि प्रमाण. आता संस्कृतच्या पद्धतीनुसार सूत्र या पद्धतीनुसार ज्या वाक्याची रचना आहे, सूत्र प्रकारचं लक्षण आहे की असो काय बाबा सूत्र अल्पाक्षर संदिग्ध सारवत सुतोमुख. हे जे सूत्राचं लक्षण सांगितलेलं आहे संस्कृत साहित्यामध्ये, त्यानुसार सर्वज्ञ गुरूंच्या मुखातून निघालेली सिद्धांत वाक्य त्याला सूत्र म्हणतात. आणि सूत्र प्रकारचे वाक्य 9 प्रकरणामध्ये आहे. आणि विचारातल्या जे सरवळ आहे, पहिला मायेचा सरवळ आहे मायाफळाचा, त्याच्यामध्ये काही विचारामध्ये आणि बहुतेक लक्षण प्रकारात ते सूत्र 9 प्रकरणातले ते जे वाक्य आहे ते सूत्र या प्रकरणात आहे. आचार आणि विचार याच्यामध्ये जे काही तत्ववाक्य असतील, जे अर्थांतरूपी असतील, अर्थांतरूपी ते वचन या संज्ञेमध्ये म्हणतात. ते सर्वज्ञ प्रभूंनी सांगितलेले अत्यंत निष्ठेशी निर्वचनीय सूत्र आहे ते वचन या संज्ञेमध्ये म्हणतात. आणि मालिकेचे सूत्र, शुद्धेच्या वाक्यसूत्र हे प्रमाण वाक्य, प्रमाण या सूत्र या वाक्यामध्ये म्हणतात. सूत्र, प्रमाण, सूत्र, वचन आणि प्रमाण. तर आचार आणि विचार वचनामध्ये, आचार मालिका, विचार मालिका आणि शोधणे हे प्रमाण वाक्यामध्ये. सूत्र, वचन आणि प्रमाण अशी त्रिस्तरीय याची वाक्याची रचना आहे. तशीच मांडणी देखील पंडित केशवदासांनी केली आहे. तर हा सर्व आवाका पाहता पुष्कळ आहे. वास्तविकांसाठी सूत्र आहे पहा. ते उघडी नागरी स्थिती असते तर याची वास्तविक कवना पाहू नये. तुम्ही घरी गेल्यानंतर पहा. श्रमनिवृत्ती केली ज्या वाचण्याकडे भिक्षुक आले त्याची आपण श्रमनिवृत्ती करावी. ते भिक्षुकाला सुद्धा लागू आहे. भिक्षुकामध्ये देखील ते आहे. तिच्या कथा वार्ता केली हे वाचनिकाला भिक्षुकाला संयुक्त आहे. श्रमनिवृत्ती वास्तविक भिक्षुकाला संयुक्त आहे. अचूक होते परप्रती आपला विषय झाला आहे. तैशा गोष्टी कुठेही चालता फिरता बोलू नये. वास्तविक भिक्षुक दोघांना आचार आहे.
ऐसे न म्हणते की नाही का लोक दांपुरी वाहिले विनाकारण कुठेही आपण आपलं सत्य कोणालाही सांगत चुकू नका. हे भिक्षुक वाचनाला 2 लोक आहे म्हणजे सूत्रपणाची सूत्र आहे ही सर्व समावेशक आहे. आचार आहे, विचार आहे, सर्व समावेशक आहे, सर्व साधील साधनासाठी आहे. या ठिकाणी मला बोलवलं आणि मला माझ्या विषयानुसार मला जे सुसुराने सांगता आलं ते आपल्या पुढे मी म्हटलं. या ठिकाणी आपल्या आयोजकाचे आभार मानतो आणि म्हणतो सर्व श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी आता आपण ऐकलं बघा, रूढी परंपरा आणि आपला आचार याचा विचार केला. साधन दात्याने जे आपल्याला दिलेलं आहे. आता आलेले वक्त निश्चितच आता डॉक्टरांनी इंजेक्शन दिले हृदयाला आणि आता या अमरावतीची बुलंद तो आता परमपूज्य आलेले श्रद्धेय निर्गुण गुरुजी भगवान यांचे स्वागत करण्यासाठी आज इथे ज्यांच्याकडे दुपारचं अन्नदान होतं ते सदगुरू भटारे भाऊ आपण दंताक्षता फुलहार त्यांच्याजवळ द्या दादा. फुलहार दंताक्षता या ठिकाणी मी सांगत होतो साधन दादाने जो आचार सांगितला आणि त्याला 800 वर्ष झाले. 800 वर्षात आपण काय काय बदललो की नाही? हो की नाही? बदलले. स्पिरिट लाईफ आता सगळं डिजिटल. आम्ही डिजिटल, तुम्ही डिजिटल. म्हणून आचार्यांची गरज पडते. आचार्य का लागतात? आता सगळं डिजिटल झालंय आणि हे डिजिटल बदलायचे आपल्याला. डिजिटल बदललं की नाही सगळं? बघा बदलत इथपर्यंत बदललं की तुमच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं स्पिरिट लाईफ असं करता धोतरातला माणूस पॅन्टीत कधी आला कळालं नाही. पॅन्टीतला माणूस दंग मध्ये कधी आला कळाला नाही. दंग मधला माणूस हातवर कधी आला कळाला नाही. इकडे तसंच झालं. 9वारी मधला 6वारी मध्ये कधी आलं कळायला नाही. हा कुंकू गेला आणि टिकलीत कधी आलं कळालं नाही. कळायला का तुम्हाला कधी? बदललं सगळं बदललं आणि बदललं. चला पटकन घ्या, मी बोलणार नाही, बोलणारे होते आणि बदलत असताना तुम्हाला सांगतो एक कीर्तनकार सुंदर म्हणतो टिकली वाल्या गेल्या कुंकावाल्या आल्या. टिकली वाल्या गेल्या कुंकावाल्या आल्या. बाथरूमच्या भिंती कशा सुवासिनी झाल्या. कसं बदललं बसाय आणि बदलू नाही. आम्हाला आमच्या देवापर्यंत जाता आहे. आचार बदलला नाही, आमच्या देवाचा आचार नाही. या ठिकाणी पूजनीय पूजन यांचं पूजन होत आहे. आपण काळाच्या स्वागत करून त्यांच्या स्वरूपाचं आणि त्यांच्या विचार पुन्हा एकदा प्रतिसाद देऊया. सर्व पुण्यश्री या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष अमरावती माता दिल्ली आलेले आहेत. दादांना मी वरती बोलवतो. या ठिकाणी त्यांच्या कार्याचा, त्यांच्या नावाचा सत्कार नाही परंतु त्यांच्या कार्याचा सत्कार आपण करूया. का की मंदिर खूप झाले, मंडळ खूप झाले, अध्यक्ष खूप झाले, परंतु त्यांनी ज्या पद्धतीने चालवलं ना, एकही महिना नाही की तिथं पोथी नसते, तिथं सत्संग नसतो. काय सुंदर चालवलं ते मंदिर. पोथी असते म्हणजे असते आणि म्हणून त्यांच्या कार्याचा सत्कार करण्यासाठी परंतु आयोजक बाबा आपल्याला वरती बोलवतात. या शाल आणा, शाल घेणार आणलं सर्व काय तुमच्या नावाचा सत्कार नाही, तुमच्या कार्याचा सत्कार बाबा करायचा. दरडगावच्या बाबा पटकन आपल्याला आपण तेवढा वेळ मिलतीसारखं काम असलं म्हणजे पटापट
या ठिकाणी बघा, म्हणून सांगत होता आपण बदललं, पण आचार नाही बदलला. आचार बदलला काय? देवाने 800 वर्षापूर्वी सांगितलेलं सूत्र जशा तसं ज्याने आत्मसात केलं तो नक्कीच मोक्ष मार्गाचा वाटचाल करेल. निश्चितपणे वेगळ्याचा रस्ता त्याने पकडलेला असतो. सर्व पुण्यश्री हे श्रीफळ लवकर लवकर मुलगी लागो याच्यासाठी आहे. परंतु आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी प्रारंभ करावे. स्वामी श्री चक्रधर महाराजांचा आचार या विषयावर आपल्याला निश्चितच मार्गदर्शन मिळणार आहे. हा निश्चित ऍक्टिव्हिटी आता निश्चित झाला. आता विधीवर आले की जमलं का? आचार घडे विचारी स्थिरता तव गाढ तत्वाचा नसेनी जाणता तव सूत्र सिद्धांत भार भला तो मनसाहो नामनी तुझे नितची राव नामनी तुझे नितची राव सर्व श्री चक्रधर स्वामी. या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून प्रज्वलित हा ज्ञानयज्ञ. या ज्ञानयज्ञाच्या आजच्या या दिवशी मी सर्वप्रथम साधनदाते स्वामी श्री चक्रधर महाराजांना वंदन करतो. आजच्या सभेचे अध्यक्ष परमपूजनीय परमहंस यांच्याकडे पाहिल्यावर एक असा भाव येतो मनामध्ये की ज्यावेळेस आहे ना श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं होतं उद्धवाला की उद्धवा आता 8 दिवसात आम्ही धामाला विजय करणार, अवतार सोडणार आम्ही 8 दिवसात. आणि ते ऐकल्यावर श्री उद्धव देवांनी अतिशय दुःखित अंतःकरणाने प्रश्न केला होता श्रीकृष्ण महाराजांना. असे अनेक प्रश्न केले होते, पण इथे याच एका प्रश्नाचा संदर्भ आहे म्हणून तेवढाच सांगतो. श्री उद्धव देव श्रीकृष्ण महाराजांना म्हणतात, आता कौन होती आणि तू केला ज्ञान सत्रीचा चालक तू मुक्ती समराची शेष तू कवना. हे महाराज, आजपर्यंत हा ईश्वरी ज्ञान आपण हातीत होते, याचं सारथ्य आपण करीत होते, पण आपण म्हणता की आता आम्ही भिजत करतो. मग या ईश्वरी ज्ञानाचं सारथ्य तुम्ही कोणाला दिलंय? ह्या ईश्वरीचा ज्ञान कोण हाकणार आहे? आणि आज संविधानामध्ये जेही भाग्यवान आपापल्या बहिणी ह्या ईश्वरी ज्ञान अर्थाचं सारथ्य करीत आहे, असे ज्ञान अर्थाचे सारथी दडगाव निवासी श्री मोठे बाबा त्यांना दंडवत करतात. त्यानंतर परमपूजनीय परमहंस अहमदाबाद निवासी संस्कृताचार्य श्रद्धेय श्री पातुंजली बाबाजी. त्यानंतर आताच आपण ज्यांच्या मुखातून स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलेला आचार ऐकलेला आहे, ते ऐकत असताना मला असं वाटलं की आता बाबांना सर्व सांगतो, आपल्याला काहीच माहिती नाही, आपण करतच नाही. केलं तर सांगा, आपण करतच नाही तर सांगावं काय? असे विद्वत्रत्न परमपूजनीय परमहंस डॉक्टर बलगाव निवासी बाबा
त्यांना दंडवत करते. या कार्यक्रमाचे आयोजक परमपूज्य परमहंस श्री इंगोलीकर बाबा. कार्यक्रमाच्या यशस्वीतेची खरी धुरा ज्याच्या खांद्यावर असते तो म्हणजे सूत्रसंचालन. सूत्र व्यवस्थित असेल तर जीवन व्यवस्थित, सूत्र व्यवस्थित असेल तर पतंग व्यवस्थित उडणार. ज्याच्या जीवनाचं सूत्र साधलं त्याचं जीवन सुखी. तसं कार्यक्रमाचं सूत्र ज्याने साधलं तो कार्यक्रम व्यवस्थित पार पडतो. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे किंबहुना गेल्या 7 दिवसापासून त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांनी सांभाळलेलं आहे माझे स्नेही श्री बाबाजी, त्यांना दंडवत करतो. आणि उपस्थित सर्व संत महंत अच्युत गोत्रे बंधू भगिनी सर्वांना दंडवत करतो. तर वास्तू इथे लांबवायला पाहिजे. तुमचं नाव घेतल्यातही कर्मनाश आहे. नंतर काय करावं, ताटावर बसवतात ते लोक, चांगले पप्पांना वाढून घेतात, म्हणतात 5 मिनिटात आसपास आहे. आता विचार पडतो समोसा सोडू का कचोरी खाऊ. जेवढं खाता येईल एवढं खातो. तरी 5 गेले 40 राहिले. आपण फार भाग्यवान. स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलेला आचार मला सांगायला लावलेला आहे. माझी ती पात्रता नाही. पण तुम्ही मात्र भाग्यवान. तुम्हाला दंडवत केल्याशिवाय मला तर वाटतं माझंच नाही कोणाचंच भाग नाही. हा 60 लाख वर्षाचा प्रवास आम्ही जो करून आलेलो आहोत कृतयुगापासून. जे कोणी सूत्रपाठ पाहत असतील त्यांना ज्ञान आहे. कृतयुगाच्या सरवड्यामध्ये अधर्मातो खाली लिखी जन्म, त्रेताच्या सरवड्यात अधर्मातो खाली लिखी जन्म, द्वापारीच्या सरवड्यात अधर्मातो खाली लिखी जन्म, पण कलियुगाच्या सरवड्यात अधर्मातो खाली लिखी जन्म नाही. काय आहे खाली लिखी जन्म आहे काय? हा अरे जोऱ्याने बोलतात मार्ग बरोबर. हे जे 60 लाख वर्षाचं चौकडीचं नरक आहे. मला आचार सांगायला सांगितलं, मी पहिला आचार सांगतो. हे 60 लाख वर्षाचं चौकडीचं नरक आमचे भाष्यकार म्हणतात ज्ञाने अनुसरणे न चुके. ज्ञानाने चुकत नाही, अनुसरणाने चुकत नाही. अजून त्यात किती ज्ञान असू द्या तुम्ही अनुसरले. हे चौकडीचं नरक जर चुकवायचं असेल आणि ते ग्रहस्थाश्रमात सुद्धा चुकतं. पण कसं चुकतं? जर तुमचा अनुसरण्याचा भाव असेल आणि ती वेळ येण्याच्या अगोदरच तुम्ही गेले, पण भाव होता यथा योग्य काळी माझ्या सांसारिक जबाबदाऱ्यातून मी मुक्त झाल्यावर परमेश्वराला अनुसरणार राहणार नाही या भावासहित जर गेले तर तुम्ही ते नरक चुकवू शकता. का? स्वामी श्री चक्रधर महाराज त्यावेळेस बडे लोक येतात आणि स्वामींना म्हणतात जी जी आम्हाला संन्यासाचा धर्म सांगा. तुमचं तसंच आहे. मी तुमच्यात जाऊ बरं मग 8 दिवस धैर्य बनले तुम्ही मी येतात आवा भ्रष्टाश्रमात आचार आता पाहून राहिलो भिक्षुकाचा. तुमचा समजला आहे तुम्हाला? मी कोण्या भिक्षुकासाठी बोलत नाही. मी पहिले सांगितलं मी फक्त ग्रस्तासाठी बोलतोय. सर्व भिक्षुकांना हात जोडून विनंती, मला तो अधिकार नाही तुम्हाला आचार करायचा. मी ग्रस्तासाठी बोलतोय. तुमचा समजला तुम्हाला? सांगा बरं पण ग्रस्त भरून काय आचार सांगितलं तुम्हाला देवानं? 6 सूत्र. आपलं जॉब दाखवून लोकांचा आवाज होतो अशी आमची ग्रस्ताची. ते सुद्धा तेच करतात. ते गोसाव्यांना म्हणतात जी जी आम्हाला संन्यासाचा धर्म सांगा. समजतात जे होऊन असतात ते कारण. अरे तुम्ही काय संन्यासी आहात? तुम्ही ग्रहस्थाचा धर्म विचारला काय? मग ते म्हणतात जी जी ग्रहस्थाचा धर्म सांगा. आणि मग स्वामी त्यांना ग्रहस्थाचा धर्म सांगितला. त्याचे कानावर हात ठेवतात. म्हणतात जी जी ग्रहस्थाचा धर्म आहेस का? तुम्ही संन्यासाचा कैसा?
म्हणतात ग्रहस्था धर्मी यशनानी फळे देत असो बापे होते काय चुकाची. अरे गृहस्थ धर्मात नाही तुम्ही परमेश्वराचा धर्म आचरला तरी एवढी मोठी मोठी फळं देतो काय, फुकट देतो काय? काय एवढी मोठी मोठी फळं नरकापासून रक्षण करतो, फुकट करतो. आणि हे चौकीचं नरक चुकवण्याचा एकच उपाय आहे. संविधानात असेल तर श्रीमूर्तीची आवडी. जर आम्ही संविधानात असू परमेश्वराच्या तर श्रीमूर्तीची आवडी, आणि असंविधानात असू तर परमेश्वराच्या परिवाराची आवडी. ज्याच्या ठिकाणी आहे त्याच चौकीचं नरक चुकतं आणि तुम्ही परमेश्वराचा परिवार आहात हे तुम्हाला दंडवत. एक साधारण तुम्ही सुद्धा चौकीचं नरक चुकवले आहे म्हणून तुम्हाला कोणी लावू शकणार. सर्वांना दंडवत करतो. आता वास्तविक गोष्ट अशी आहे, वक्त्याने विषय देणं मला वाटत नाही. वक्त्याने तुम्ही कोणताही विषय द्या, त्याने जे बोलायचं त्याचा गायका निबंध पाठ असते. मग गायका निबंध म्हणजे काय? एका पोराचा पेपर होते बाप, सातवी गोष्ट पेपर असते, बाप म्हणजे बाबू गायका निबंध पाठ करून ठेव, हम खास येते. पोरानं गायका निबंध पाठ केला, दुसऱ्या दिवशी केला, पेपरात गायका निबंधच नाही. पेपरात निबंध होता माझा पहिला विमान प्रवास. पोरगा आलं घरी, बापाने काय कसं केलं, जाऊ द्या बाबा टेन्शन नका घेऊ, केलं बरोबर. अरे तो निबंधच पाठ केला, लिहिलं काय बरोबर केलं, टेन्शन घेऊ नका. अरे सांग ना बाबा. म्हणजे काहीच नाही बाबा, गेलो पेपर होता माझा पहिला विमान प्रवास, निबंध पाठवता जाईल का, आता करून काय केलं. पण गेलो विमानतळावर, गेलो विमानात बसलो, विमानातून खाली पाहिलं, खाली हिरवं हिरवं रान दिसत होतं. रानामध्ये गाय करत होती, पण गाय पाणी पाणी आहे, तिथे 4 पाय असतात, 2 शिंग असतात, 2 बैल असतात, तिथून गाय केले याला गायीला निबंध पाठ असते. त्याच्यानंतर विशेष फारसा काही अर्थ नसतो. पण आता कार्यक्रम असा आहे, विषयाला धरून बोलावं लागेल. विषयाला सोडून कितीही चांगलं बोलतो, बोलत तर नाही म्हणत चांगलं, पण सांगतो कितीही बोलतो त्याचा फायदा होणार. एक चौकीदार विषयाला सोडून बोलतो तर काय होईल. एक चौकीदार असतो, नाईट वॉचमन असतो, तो एका मोठ्या व्यापाऱ्याचा. त्या व्यापाऱ्याला सकाळी 5 वाजताच्या विमानाला जायचे असते. तो 4 वाजता उठून तयारी करत असते. तो चौकीदार बंगल्यात जातो, साहेबांच्या पाय पकडतो, साहेब काही करा तुम्ही, पण या विमानाला जाऊ नका, काही करा, जाऊ नका. तू सगळा नोकर माणूस असा का म्हणून राहिला. तो बोलतो ठीक आहे बाबा, पण का नको जाऊ रे. मी स्वप्नात पाहिलं विमान काय झालं. पण त्याला ते विमान चुकवलं. 2 तास गेले, 2 तासाला बातमी आली तो त्या विमानाला जाणार होता, ते विमान क्रॅश झालं, त्याचे सगळे मेले. आता किती मोठं काम केलं त्याला. पण 10:30 वाजता त्या साहेबांना त्याने बघावलं. एका पाकिटमध्ये 1 लाख रुपये भरले, त्याला 1 लाख रुपये दिले आणि त्याने सांगितलं उद्यापासून नोकरीवर यायचं नाही. हो साहेब, मी तुमचा जीव वाचवला, तुम्हाला नोकरीवर काढून राहिले. जीव वाचवला म्हणून लाख दिले, लाखावून दिले, जीव वाचवला म्हणून. ज्या अर्थी तो ड्युटीवर असताना तुझी ड्युटी आहे जागरण करायची, ज्या अर्थी तो सफल राहिलं त्या अर्थी तू झोपला. म्हणजे तो ड्युटी बरोबर केली, पण ड्युटीच नाही केली तर ड्युटीवर ठेवून काय करू. बरं विषय त्यांना बोलतो नाही, गुरुजी काही पुढच्या वेळेस बोलावं त्यांच्यामध्ये बोलतो भाग आहे. तर मी फक्त घरासाठी बोलतो. त्या परमेश्वरी मार्गावर चालताना जर आपल्याला परमेश्वराने सांगितलेला आचार जर समजून घ्यायचा असेल, विशेष करून भिक्षुकासाठी काय आहे ते परमपूज्य बाबांनी सांगितलं. तर मला असं वाटतं, माझ्या डोक्यात पहिलं येतं की सगळ्यात पहिले आपण कुठे उभा आहोत हे आपल्याला पाहिलं गरजेचं आहे. आपण कुठे उभा आहोत. कारण परमेश्वर मार्गावर चालणाऱ्यांचे अनेक भेद आहे. पहिले तो मुख्य भेद 2 आहे, गोसावी आहे, 2 मार्ग आहे.
नेमका कसं काय सांगता? म्हणून बाबांनी फार सुंदर सांगितलं की आपल्याला विषय व्यवस्था करता आली पाहिजे. चिंता करू नका, माझ्या वेळेत केवळ जाणार नाही. विषय व्यवस्था करता आली पाहिजे. विषय व्यवस्था म्हणजे काय आणि इथं मला पण ती विषय व्यवस्था मिळते काय. स्वामीने सांगितलेलं सूत्र किंवा श्रीकृष्ण देवाने सांगितलेला गीतेतला श्लोक हा एकच असतो. तो एकाला कोणाला तरी निमित्त करून सांगितलेला असतो. जसे आमच्या स्वामींनी बोलतो सूत्र बाबांनी सांगितलं काही सामान्य आहे, काही विशेष आहे, बरोबर आहे. आणि ते देवाला दिलेले आहे. कोणी जीवाचं सूत्र असू शकत नाही. कारण आमच्या ईश्वर भास म्हणतात की परमेश्वर असं म्हणतात या ब्रह्मविद्येचे नाणे मीच एक पाडून झाले माझ्यापासूनच देणे घेणे चराचर. या ब्रह्मविद्येचं नाणं परमेश्वर म्हणतात मीच पाडू शकतो. या ब्रह्मविद्येचं नाणं काय आहे तर सूत्र हे ब्रह्मविद्येचं नाणं आहे. नोट आहे. कोणती नोट 500ची आहे. आता 2000ची बंद झाली नोट असतो 2000ची. कोणती 500ची आहे, कोणती 200ची आहे, कोणती 100ची आहे. त्याचं मूल्य आपल्याला कळलं. सूत्र एकच आहे. ते कोणाला एकाला तरी निमित्त करून देवाला सांगितलं आहे, पण त्याचा अर्थ मात्र प्रत्येकासाठी आहे. नामधारकासाठी अर्थ आहे, वेदवंतासाठी अर्थ आहे, बोधवंतासाठी अर्थ आहे, अनुसंधासाठी अर्थ आहे. फक्त तो अर्थ विषय व्यवस्था करून आपल्याला काढता आला पाहिजे. सूत्र एकच आहे, लक्षात घ्या. 3 मिनिट घेतले तुमच्या या गोष्टीवर. सूत्र एकच आहे. अर्थ प्रत्येकाला वेगळा आहे. आपला अर्थ आपल्याला घेता आला पाहिजे. एक साधू असतो, संपूर्ण जीवन तपश्चर्या केलेली असते. 80-82 वर्षाचं वय झालं, विरक्ती बांधली. एका राजाच्या राज्यामध्ये रानामध्ये थांबलेला आहे. राजा अनुकूल होता, धार्मिक होता. त्याला साधू दिसला. वेगळ्या साधूकडे गेला, साधूला दंडवत केला. साधू अन्याय बघ महाराज भावन मला पण साधू अन्याय. मग त्याला राजाने विनंती केली, साधू बाबा माझ्या भाग्याने तुम्ही माझ्या नगरात आहात, वेसीत आहात, आज रात्रीचं जेवण माझ्याकडे घ्या. साधूने ऐकलं होतं राजा फार चांगला आहे, आता माझं तर तपश्चर्या करता करता जीवन गेलं, मला या दिवसाला काय फरक पडणार आहे. पण राजाला विचारायला घालवलं म्हणून त्या साधूनं मान्य केलं. रात्री तो साधू गेला राजाच्या घरी जेवायला. आता राजाच्या घरचं स्वागत. या 3-3 फुटाचे नरम नरम गालीचे टाकलेले, फुलाच्या पाय घड्या, अत्तराचे फवारे, कारण राजाला साधू आवडला होता. आणि मग त्या राजाच्या दासांनी त्या गुलाबजलाने त्या साधूचे पाय धुतले, आपल्या केसावर पाय पुसले आणि साधूच्या मनात पहिला विचार आला ते स्वागत पाहून. साधू म्हणतो जीवन एवढं सुंदर आहे. 80 वर्ष तपश्चर्या केलेल्या साधूच्या मनात विचार येतो जीवन एवढं सुंदर आहे. माझं चुकलं तर नाही ना. मी एवढं सुंदर जीवन सोडून दिलं आणि बसतो तपश्चर्या करत. पहिला विचार आला साधूच्या मनात. पुढे गेला. आता सगळे राजाच्या घरची चालू सगळी व्यवस्था. त्याचा विचार वाढत वाढत गेला. जेव्हा ताटावर बसला राजाच्या घरचे ते सगळे मिठाचं नव्हतं. पण ती गावरानी भाषा आहे. जेवण झाल्यावर साधूचं पक्क झालं खरं जीवन हे माझं चुकलं. आता जिथून आपण पुढे आहे ना असंच जीवन जगायचं. योगायोगाने आपल्याला शिष्य राजा भेटला. आता काही टेन्शनच नाही. पक्क झालं साधूचं. जीवन असंच जगायचं. माझं जे जगलं ते चूक झाली. जेवण आटपले मग राजाची लगेच नृत्याचा कार्यक्रम होता.